नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात SR न्यूज। संरक्षण सचिवांनी भारत पाचव्या पिढीचं लढाऊ विमान घ्यायच्या तयारीत आहे असं सूतोवाच केल्यानंतर दोन प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत की भारत कोणत्या देशाकडून हे लढाऊ विमान घेणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 1 वर्षापासून आणि मागच्या 6 महिन्यापासून जे चर्चेत नाव आहे ते म्हणजे F-35। F-35 हे अमेरिकेचं लढाऊ विमान आहे आणि स्टेल्थ फायटर लढाऊ विमान म्हणून तो प्रसिद्ध आहे। आणि अमेरिकेचा असा दावा आहे की जगातल्या कोणत्याही रडार सिस्टीमवर हे दिसत नाही। आणि दुसरं नाव आहे रशियन बायोटेचं Su-57। दोन्ही पाचव्या पिढीचे लढाऊ विमान आहे। ऑपरेशन सिंधूनंतर भारताला पाचव्या लढाऊ विमानाची पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाची अत्यंत गरज भासू लागली आहे। तसं कारण पण तसं आहे, J-35 म्हणजे J-35 नावाचं चीनने बनवलेलं लढाऊ विमान त्यांनी त्यांच्या वायुसेनेच्या ताफ्यामध्ये दाखल केले आहे आणि ते लढाऊ विमान आता पाकिस्तान सुद्धा घेणार आहे। अशी चर्चा आहे की पाकिस्तानकडे भारताच्या आधी पाचव्या पिढीचं लढाऊ विमान येईल। भारतात सुद्धा पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाची गरज भासू लागली आहे। ॲडव्हान्स मल्टी कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजे AMCA हे लढाऊ विमान भारत स्वतः बनवणार आहे। या गोष्टीला 20 ते 25 वर्ष लागण्याची शक्यता आहे, कारण ते लढाऊ विमान आता तयार करायची प्रोसेस सुरू झाली आहे आणि ते तयार होऊन नंतर त्याच्या चाचण्या होत्या, नंतर ते हवाई दलाकडे दिले जाईल। हवाई दल त्याच्यात काही सुधारणा सांगेल। हे सगळं करण्यासाठी 15 ते 20 वर्षाचा कालावधी लागेल। तोपर्यंत भारताला पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाची गरज भागत असेल तर कोणतं लढाऊ विमान घ्यावं यावर सध्या विचार विनिमय सुरू आहे। भारताची एक अट सध्या आहे ते म्हणजे भारताने या लढाऊ विमानाची जे तांत्रिक जे आहे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचं हे आहे ती अट घातली आहे आणि अमेरिका मात्र कोणतीही टेक्नॉलॉजी हे देणार नाही आहे। विमान देणार आहे पण ती भारतामध्ये बनवण्यासाठी किंवा भारतामध्ये दुरुस्त करण्यासाठी जी टेक्नॉलॉजी पाहिजे ती देणार नाही। दुसरं म्हणजे कोड ऑफ सोर्स, जो इलेक्ट्रिक पार्ट्स आहेत त्याच्या सोर्सचा जो कोड आहे तो सुद्धा अमेरिका देणार नाही आहे। पण रशियाने मात्र ही ऑफर दिली आहे की आम्ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसह कोड ऑफ कंडक्ट जी सिस्टीम आहे ती सुद्धा आम्ही भारताला देऊ। म्हणून मागच्या काही दिवसापासून भारत कोणाकडून 5व्या लढाऊ पिढीचं विमान घेणार आहे हे चर्चा सुरू झाली आहे। आणि सर्वात जवळचा मित्रराष्ट्र म्हणून रशिया आहे। तर भारतीय लष्करासाठी म्हणजे हवाई दल असो, वायुदल असो की नौसेना असो, तिन्ही दलांना जी शस्त्रसामुग्री भारत विकत घेत आहे त्यातला 80 ते 90% भाग हा रशियन शस्त्रांचा असतो। त्यामुळं पाचव्या पिढीचं लढाऊ विमान सुद्धा भारत रशियाकडून घेईल असं आता बोललं जात आहे। तसं कारण पण आहे, म्हणजे दोघांची जे टेक्नॉलॉजी तांत्रिक गोष्टी बघितल्या त्यात दोन्ही काही प्रमाणामध्ये वरचढ दिसून आले आहे। पण एकूण किंमत, त्याचा रखरखावाची किंमत म्हणजे मेंटेनन्सची किंमत आणि इतर बाबी बघितल्या ते Su-57 हे भारतीय हवाई दलासाठी अत्यंत उपयोगी असं लढाऊ विमान आहे असं सांगितलं जातं। चीनला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी किंवा पाकिस्तानला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी हे लढाऊ विमान घेणं अत्यंत आवश्यक आहे असं बोललं जातं। त्यामुळं Su-57कडे भारताचं कल आहे आणि आगामी काळामध्ये याच्यावर बोलणी होईल असं एकंदर चर्चेतून सूर निघून आलेला आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।